नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्रात सुरुवातीलाच बातमी आहे केंद्रीय मंत्री नारायण राणेंसंदर्भातली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना 17 तारखेपर्यंत दिलासा मिळालाय, मात्र अजूनही त्यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारं विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली होती. तर राणेंना महाड प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री जामीन मंजूर केला होता आणि त्यानंतर आता 17 सप्टेंबरपर्यंत नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा मिळालाय. तसंच तोपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी ग्वाहीही राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुंबईमधल्या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं. दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले आहेत. देशात अजूनही कायद्याचं राज्य आहे हे दिसून येतं असं राणेंनी म्हटलंय. मी असं काय बोललो होतो की राग आला ते वाक्य काय मी परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल येईपर्यंत मी ते वाक्य बोलणार नाही. भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली तो कसा गुन्हा होतो असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केलाय. तर नारायण राणेंच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला होता आणि त्यावरून तुम्हाला घर नाही का असा सवाल करून राणेंनी हल्लेखोरांना गर्भित इशारा दिलाय. आज हायकोर्टात माझ्या विरुद्ध ज्या केसेस शिवसेनेकडून दर्ज करण्यात आलेल्या आहेत त्या संबंधी आता 3:30 वाजता निकाल लागलेला आहे. दोन्ही निकाल महाड आणि हे माझ्या बाजूने लागलेले आहेत. याचाच अर्थ देशात किंवा देश कायद्याने चालतो आहे हे सिद्ध झालेलं आहे. योगी साहेबांबद्दल हेच मुख्यमंत्री पुरी बोलले होते. हा योगी आहे की ढोंगी, चपलाने मारले पाहिजे. सुसंस्कृतपणा. पवार साहेब याला मुख्यमंत्री केलं, त्याला सुसंस्कृतपणा बघा. एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलाने मारला पाहिजे. का वाकडं केलं त्यांनी? हेही आमचे मुख्यमंत्री आहेत यूपीचे, भारतीय जनता पक्षाचे. आम्ही पाठलाग करणार लोकशाही मार्गाने, कायद्याने. कोर्टातही जाणार त्या केसबद्दल. बघूया कोण वाचवतं. किती पत्रकार बातम्या आज लगेच देतील. संपला का फोन द्या खरा. पण आम्ही कायदेशीर लढाई लढणार आणि ज्याने कृत्य केलं आहे त्यात जे होते ते आज जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. दरम्यान याच पत्रकार परिषदेत मी गँगस्टर असतानाही मला शिवसेनेनं मुख्यमंत्री केलं असं म्हणत शिवसेनेवर त्यांनी टीका केली आहे. तर आता शिवसेनेतही तसेच मंत्री असल्याचा टोलाही नारायण राणेंनी लगावलाय. देखिए यही शिवसेना ने मेरे को मुख्यमंत्री किया. मैं गैंगस्टर था तो मुख्यमंत्री चलता है. फिर अभी भी वही हो गए सब. जो मंत्री है वही हो सकते हैं ना. देखिए यही शिवसेना ने मेरे को मुख्यमंत्री किया. मैं गैंगस्टर था तो मुख्यमंत्री चलता है. फिर अभी भी वही हो गए सब. जो मंत्री है वही हो सकते हैं ना. तर दुसरीकडे राणेंच्या वक्तव्यावरून फडणवीसांनी मांडलेल्या भूमिकेनंतर राणेंनी स्पष्टीकरण दिलंय. नाही माझे काही शब्द बरोबर आहेत. कोर्टाने आता ऑर्डर वाचून दाखवली ना. मग काय चुकीचं नाही सांगितलं. देवेंद्र फडणवीस आमचे जे मार्गदर्शन करतात ना ते मी स्वीकारेन. नारायण राणेंवरील कारवाई ही नियमानुसारच असल्याचं वक्तव्य गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेलं आहे. सिंधुदुर्गात संचारबंदी लागू करण्यात आली असून रॅली काढली तर नियमानुसार कारवाई होणार असल्याचे संकेतही शंभूराज देसाई यांनी दिले. आणि याच संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली. बघूयात त्यांनी काय संवाद साधलाय.
नारायण राणे यांच्या सुटकेनंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्य सरकारनं आपल्या विरोधात जी कारवाई केली आहे पोलिसांची दमनगिरी असल्याचा देखील आरोप त्यांनी या ठिकाणी केला. आपल्यासोबत शंभूराजे देसाई आहे, राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. भाजपकडनं आणि नारायण राणेंकडनं वारंवार या ठिकाणी आरोप केला जातो आहे की राज्य सरकारने पोलीस बळाचा वापर केला. बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणत्या कारणामुळं केंद्रीय मंत्री श्री राणे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. आपण सगळ्यांनी पाहिलं राज्याच्या प्रमुखांवर आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याबद्दल जे आक्षेपार्ह आणि भडक अशा पद्धतीचं विधान केंद्रीय मंत्री श्री राणे यांनी केलं, त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या तक्रारी दाखल झाल्या आणि त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचे गुन्हेसुद्धा दाखल झाले. पोलिसांच्या मॅन्युअलप्रमाणे ज्या कलमांखाली गुन्हे दाखल होतात त्या कलमाला अनुसरून असणाऱ्या सगळ्या तरतुदीनुसार पोलीस पुढची कारवाई करत असतात. बळाचा वापर केला वगैरे असं म्हणणं हे पूर्णपणानं चुकीचं आहे, कारण शेवटी हे कायद्यानं चालणारं राज्य आहे आणि अशा पद्धतीची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या अनुषंगानं तपास करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. केंद्रीय मंत्री श्री राणे हे राज्याचे सुद्धा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रामध्ये सुद्धा आज ते कॅबिनेट मंत्री आहेत. कायद्याचं पालन करणं आणि अशा पद्धतीची जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याच्यासाठी त्या नियमांचं पालन करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळं असं त्यांनी करू नये, कारण शेवटी 144 कलमामध्ये जमाव एकत्र येणं, गर्दी जमवणं, मिरवणुका काढणं या सगळ्याच गोष्टींना 144 जिथं कलम लागू असतं तिथं मनाई असते. त्यामुळे या नियमांचं, या कलमाचं सगळ्यांनी पालन करणं गरजेचं आहे. पण नियम मोडून जर या ठिकाणी यात्रा निघाली तर पुढे काय राज्य सरकारची काय भूमिका आहे? नियमानं चालणारं हे राज्य आहे, त्यामुळं अशा पद्धतीनं जर नियमाचं कुणी उल्लंघन केलं तर स्थानिक प्रशासन तिथलं जे आहे, मग तिथले आमचे जिल्हाधिकारी आहेत, जिल्हा दंडाधिकारी आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत, विभागीय तिथले अधिकारी आहेत, ही तिथली प्राप्त परिस्थिती पाहतील आणि योग्य त्या परिस्थितीनुसार तिथं जे काही योग्य करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे स्थानिक प्रशासनातले अधिकारी तिथल्या स्तरावरती योग्य निर्णय घेतील. नक्कीच या ठिकाणी नारायण राणे यांची रॅली निघाली तर नियमानुसार कारवाई जी आहे ती केली जाईल अशी भूमिका जी आहे ती गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतली आहे. वेळ जर्नलिस्ट विनायकसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. केंद्रीय मंत्री राणेंवर अटकेची कारवाई करण्यात आली आणि या कारवाईचा ज्यावेळेस हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता त्याच दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांची एका कार्यक्रमातली व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आणि यामध्ये ते मोबाईलवरती बोलताना समोर कुणाला तरी सूचना करत असताना दिसून येत आहे. यावेळी ते कशा पद्धतीनं कारवाई करायची याचं मार्गदर्शन करताना दिसून येत आहे. राणेंवर कारवाईपूर्वी प्रसाद लाड हे पोलीस स्टेशनमध्ये ऑर्डरची कॉपी मागत होते. आता या क्लिपचा आणि लाड यांच्याशी संवादाचा काही संबंध आहे का हे आता परबच स्पष्ट करू शकतात. मात्र न्यूज 18 लोकमत या क्लिपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब त्या फोन कॉलवर नेमकं काय बोलत होते बघूयात. हॅलो, काय करताय तुम्ही लोक? नाही, पण ते करावं लागेल तुम्हाला, कारण तुम्ही नाही, पण ते तुम्ही आता काय म्हणजे त्याचं काय घेताय की नाही ताब्यामध्ये? ऑर्डर कसली मागतायत ते? नाही, ऑर्डर कसली मागतायत ते ऑर्डर कसली मागतायत? अहो, कोर्टाने दोन्ही ते काय ते तुम्ही हायकोर्ट ते येणार नाही कॉन्फिडन्समध्ये. हायकोर्ट आणि सेशन्स कोर्ट दोघांनाही नाकारलेलं आहे त्यांचा जामीन. पण मग घ्या ना, थोडी पोलीस फोर्स वापरून करा द्या. अहो, वेळ लागणार तोपर्यंत ते कोर्टबाजी चालू जाणार त्याची. ठीक आहे, ओके.
कोणाला इथं तो घरात बसला आहे, पोलिसांनी घराला एवढा घातला. आता आतमध्ये गेले तर पोलिसांची त्यांच्या कार्यकालाबरोबर ती धक्काबुक्की झाली. आता पोलीस ओढून बाहेर काढतात एकेकाला. हा ते काढतात. तर तिकडे भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी राणेंच्या अटकेचं प्रकरण संशयास्पद असल्याचं म्हटलंय. तर याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तर अनिल परबांच्या त्या व्हिडिओ क्लिपवरूनही ते आक्रमक झाले. त्यांच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला त्यांनी ही व्हिडिओ क्लिपही दाखवली. ज्यामध्ये अँटिसिपेटरी बेल अर्ज 4-4:30 नंतर निकाली निघाला, तो अर्ज आधीच मंत्री महोदय सांगतात की नाकारण्यात येणार आहे. याचा अर्थ दलालांमार्फत कोर्टाकडे किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचा मंत्री महोदयांनी प्रयत्न केलेला दिसतोय. ही शंका दाट आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा उल्लेख आहे. याचा अर्थ मुंबई उच्च न्यायालयाचा तर हा बदनामी आणि अपमान करण्याचा प्रकार आहे. या सगळ्या प्रकरणात निवाडा होण्याआधीच निकाल जाहीर करण्याची राज्याच्या मंत्र्यांची भूमिका ही न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची वेळ आली आहे की सीबीआय चौकशी का करण्यात येऊ नये. मंत्र्यांसहित अधिकाऱ्यांची, अनिल परब सहित तितक्या स्थानिक IPS अधिकाऱ्यांची काय बोलणी झाली, काय संदेश झाले, कोणाशी बोलणं, अर्ज होण्याआधी निवाडा का आला, आणि हे सगळं केंद्रीय मंत्र्याबाबत होत असल्यामुळे सीबीआयची चौकशी करण्याची वेळ आली आहे असं आमचं त्यातलं म्हणणं आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. पंतप्रधानांप्रमाणेच मुख्यमंत्रीही महत्त्वाचे असल्याचं त्यांनी सांगितलंय. बघूयात संजय राऊत यांच्यासोबत आमच्या बंगळुरूच्या प्रतिनिधीने केलेली ही बातचीत. साथ महाराष्ट्र का सांसद संजय राउत है. सर, आप एक बात बोल दिया है उसके नारायण राणे के बारे में. अब उसके अरेस्ट हुआ था, अभी रिलीज भी हो गया है, क्या बोलता है आप? कुछ नहीं, अभी हो गया, कानून की कार्रवाई है, हो गई कानून की कार्रवाई. गलत भाषा का इस्तेमाल किया महाराष्ट्र के मुख्यमंत्री के बारे में, तो सरकार ने कार्रवाई की, होम डिपार्टमेंट ने कार्रवाई की. एक जनप्रतिनिधि संभाषण ऐसा रहना चाहिए बोल के, बिकॉज देखिए, एक प्रोटोकॉल होता है केंद्रीय मंत्री का. राणे केंद्रीय मंत्री है, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री है, तो दोनों ने एक दूसरे का सम्मान रखना चाहिए. हम रखते हैं, राणे नहीं रखते हैं, मत रखिए, लेकिन आप मुख्यमंत्री को मारने की भाषा करेंगे तो कैसा सहन करेंगे हम. सर, अभी एक महाराष्ट्र में ऐसा हो गया है कि बीजेपी और शिवसेना के बीच में बहुत फाइट हो रहा है, इसलिए किसी में दम नहीं हमसे फाइट करने की, छोड़ दीजिए. ओके सर, अब प्रधानमंत्री को भी ऐसा बोलते तो इति देशद्रोह आरोप अगर लगता है. प्रधानमंत्री के बारे में ऐसे कोई बात करता है तो उसके ऊपर देशद्रोह का आरोप लगता है ना. तो मुख्यमंत्री भी वही स्तर पर आता है, कोई प्रधानमंत्री है, कोई मुख्यमंत्री है. मुख्यमंत्री पर कोई भी बात करेगा आपका कैबिनेट मंत्री, तो कैसे सहन करेंगे. ये संजय राउत महाराष्ट्र के संसद का स्पष्ट बात है. कैमरा पर्सन गुरुशेखर के साथ दशरथ साहू, न्यूज 18 कन्नडा, बेंगलोर. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना विरुद्ध राणे असा पुन्हा एकदा सामना रंगलाय. खरं तर शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपनं नारायण राणेंची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. कारण शिवसेनेच्या आक्रमकतेला जशास तसं उत्तर देणारा दुसरा नेता भाजपत नाहीये. पण राणेंच्या या आक्रमक स्वभावाचा भाजपला फायदा होणार का, या प्रश्नाचा वेध घेणारा आमचा खास रिपोर्ट. राज्यात राजकीय समीकरणं बदलली आणि सत्तांतर झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. एकीकडे राजकीय बदल होत असतानाच दुसरीकडे शिवसेना आणि भाजप राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. कारण शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत नवीन राजकीय समीकरण तयार केलं होतं.
राज्यात पुन्हा सत्ता काबीज करण्याच्या भाजपच्या स्वप्नावर पाणी पडलं होतं. त्यामुळे सेना भाजप राजकीय संघर्षाची ठिणगी पडली. अशातच आक्रमक नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळं शिवसेना राणे राजकीय वादाला पुन्हा तोंड फुटलं. एकमेकांवर राजकीय टीका टिप्पणी सुरू झाली. खरं तर राज्यात सेनेला रोखण्यासाठी राणे यांच्या रूपाने भाजपला एक आक्रमक नेता मिळाला होता. आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी राणे यांच्या आक्रमकतेचा पक्षाला फायदा होईल अशी भाजपला आशा आहे आणि त्यामुळेच त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मागच्या वेळी आपण पाहिलं की पनवेलला प्रशांत ठाकूर सोडले तर खाली तळ कोकणापर्यंत भाजपाकडे एकही आमदार नव्हता मागच्या विधानसभेमध्ये. तर तिथं वाढ विस्तार करायचा असेल तर शिवसेनेला शिवसेनेच्या भाषेमध्ये त्याच आक्रमकपणे उत्तर देणारा, शिवसेनेशी मुकाबला करू शकणारा चेहरा म्हणून राणे यांना प्रवेश देण्यात आला, त्यांच्या चिरंजीवांना प्रवेश देण्यात आला. लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या असून भाजपनं मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी चंग बांधला. शिवसेनेची मुंबई महापालिकेतली एक हाती सत्ता खालसा करण्यासाठी भाजपने रणनीती आखली. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं नारायण राणे यांनी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येणार असल्याचं भाकीत करून शिवसेनेला डिवचलं होतं. आणि म्हणून मुंबईचं परिवर्तन व्हायचं असेल, 32 वर्षाचा बकालपणा जर जायचा असेल, मिठी नदीतून वाहून जायचं असेल तर सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. बीजेपीची कॉर्पोरेशनमध्ये मुंबई महानगरपालिकेत सत्ता येणं आवश्यक आहे. राणेंच्या या वक्तव्यावरून ही सेना भाजप नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता. पण ही केवळ आगामी राजकीय संघर्षाची नांदी मानली जाते. मुंबई महापालिका हा शिवसेनेच्या राजकारणाचा पाया मानला जातो. लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. शिवसेना सत्तेत असली तरी तिची आक्रमकता कमी झाली असल्याचं राणे अटक प्रकरणातून पाहायला मिळालं. तर सेनेच्या आक्रमकतेला त्याच भाषेत प्रत्युत्तर देणारा नारायण राणे व्यतिरिक्त दुसरा नेता सध्या तरी भाजपकडे नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राणे हा सामना पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईचा मतदार हा अधिक विचारपूर्वक मतदान करेल महानगरपालिका निवडणुकीत, हे तर स्पष्ट आहे. परंतु राणे फॅक्टर कोकणात चालेल का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण भारतीय जनता पार्टीनं राणे यांना कोकणचा विचार करूनच पहिल्यांदा तर आपल्या पक्षात सामावून घेतलं. नारायण राणे यांनी वेळोवेळी राजकारणात आपली आक्रमक भूमिका मांडली. शिवसेना सोडल्यापासून राणे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात टीका करण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. नुकतंच केंद्रीय मंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली होती. राणेंच्या केंद्रातील मंत्रिपदामुळे मुंबई आणि कोकणात पक्षाला फायदा होईल अशी भाजपला अपेक्षा आहे. आशिष शेलार, विनोद तावडे यांच्या माध्यमातून भाजपने विस्तार करण्याचा प्रयत्न केला, परंतु याला मर्यादा येत आहेत की काय अशीच जणू भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची धारणा झाली. आणि पाहता पाहता तावडे तर बाहेरच्या राज्यात जबाबदारी घेऊन इकडून रवाना झाले. राहिले आशिष शेलार. मग कोकणामध्ये विस्तार करायचा असेल तर राणे यांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही असं जणू भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला वाटलं आणि त्यांनी घेतलं. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या. मुंबई महापालिकेत सत्तेतून शिवसेनेला खाली खेचण्यासाठी भाजपनं आधीपासूनच तयारी केली. राजकीय सारीपटावर एकमेकांना शहकाक्ष देण्यासाठी दोन्ही पक्षांकडून डावपेच आखले जातात. पण नारायण राणेंच्या आक्रमक राजकारणाचा फायदा भाजपला होणार का आणि शिवसेना त्याला कसं प्रत्युत्तर देणार हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकूणच काय तर राणेंच्या त्या वक्तव्यामुळे सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. आणि या बातमीसोबतच एक छोटासा ब्रेकिंग स्पीड न्यूजसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.